शिक्षणाचं स्वरूप जेव्हा आपल्याला विचारलं जाते किंवा शिक्षण प्रक्रियेचे प्रकार विचारले जाते किंवा शिक्षणाचे प्रकार विचारले जाते, त्यावेळेस आपल्याला या सर्व शिक्षणाचा विचार प्रामुख्यानं करावा लागतो. एक गोष्ट आणखी लक्षात घेण्यासाठी आहे का शिक्षण प्रक्रिया ही कुठल्याही एका बंद कोठडीत किंवा एखाद्या बंद पुस्तकात आपल्याला बंद करता येत नाही. ती संकल्पना अत्यंत व्यापक अशी आहे. म्हणून आपल्याला स्वरूप लक्षात घेणं किंवा त्याचे प्रकार लक्षात घेणं आणि त्याची वैशिष्ट्ये लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं का व्याख्यान सुरू असताना जर तुम्ही रनिंग नोट्स घेतल्या तर तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकेल. जिथं समजलं नसेल तिथं तुम्ही रिवाइंड करून तुम्ही परत ती पाहू शकता. ओके, तर आजच्या तासामध्ये आपण सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय औपचारिक शिक्षण. आता यामध्ये बऱ्याचदा तुमचं त्याचं इंग्रजीतलं नाव आणि मराठीतलं नाव यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होते. ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सगळ्या गोष्टी